आपल्या तालुक्याचे सन्माननीय नेते बाबारावजी कोडे साहेब, तसेच आमच्या तेलकांडी जिल्हा परिषद सरपंचचे सन्माननीय नेते बाबारावजी पाटील साहेब आणि आमचे किष्टी बुद्धाचे आमचे सन्माननीय नेते वसुदेवरावजी निंबाळकर, या ठिकाणी नरेंद्रजी पारटकर साहेब. आता मी सध्या इथे नवीन आहे, त्याच्यानं व्यासपीठावरील सगळ्या नेत्यांचे नाव मला माहिती नाही, म्हणून मी आदरणीय मंच आणि माझ्यासमोर सगळे बसलेले सन्माननीय तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी बंधू भगिनींना आपल्यास माहिती आहे, राज्यामध्ये सकाळी जर मोबाईल चालू केला दररोज पक्षप्रवेश चालू आहे. कुठे चालू आहे पक्षप्रवेश? भारतीय जनता पार्टी. कोणत्याही पक्षातला माणूस जर निघत असेल तर तो भारतीय जनता पक्षामध्ये जात आहे. परंतु आज इथं उलटा प्रकार घडला आहे. सत्ता सोडून इथे पक्षामध्ये साधारण कार्यकर्ता आला आहे. कौन आला आहे हा कार्यकर्ता? या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या वेळी काय काय आश्वासनं दिली होती. लाडली बहीण योजनेचे 1500चे 2100 करू, कर्जमाफी देऊ, संजय गांधी श्रावणबाळ योजना कमिटीचे 1500चे 2100 करू. झाली का एखादी योजना? ते वाढले का पैसे? नाही वाढले. या ठिकाणी सगळं जुमलेबाज सरकार आहे. फक्त निधी आणायचा, घोटाळे करायची. इथे घोराटचे माजी सरपंच यांनी सांगितलं, बरोबर आहे, आणि माझा जो राजीनामा झाला आहे त्याच विषयावर झाला आहे. कामं करायचे, भ्रष्टाचार करायचा, स्वतःची घरं भरायची. कार्यकर्त्यांनी एखाद्या कंप्लेंट केली तर त्याच्यावर दबाव आणायचा. हे राजकारण भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे. आणि तुम्हाला सुद्धा फोन येत असतील, तिथे आता बरेचसे सरपंच असेल, कारण की या तालुक्यामध्ये काँग्रेसच्या ग्रामपंचायती आहे. वोटर मोजण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायती आहे, ही मला माहिती आहे, कारण की मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षात मी नवीन नाही, 10 वर्ष साहेब मी या ठिकाणी काम केलं आहे. बरेचसे या ठिकाणी नेते आणि कार्यकर्ते माझ्या ओळखीचे आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना मी भरपूर लोकांचे कामं सुद्धा केले आहे. संजय गांधी श्रावणबाळ योजना कमिटीचा सदस्य असताना तालुक्यातला कोणताही व्यक्ती मला भेटला त्याचं काम मी केलं आहे. परंतु माझ्या पक्षाच्या काही लोकांचा माझ्यावर आरोप होताना हा सगळ्या लोकांचे कामं करते. अरे जनसेवा आहे, पक्षाचं काय घेऊन बसलो आपण? एखादा गरीबाचा मुलगा जर काँग्रेस पक्षात असो आणि त्याचे आई वडील म्हातारे, त्याचा महिना आपण मंजूर केला तर काय अडचण आहे? परंतु ह्या भाजपच्या नेत्यांना खटकत होतं कुठेतरी. म्हणून मग कसं तरी याला डॉमिनेट करायचं, याला थोडंसं अडचणीत आणायचं. तरी पण आपण चला आज सुधरेल उद्या सुधरेल, आपण या ठिकाणी कधी पक्षाकडून कोणती अपेक्षा करता काम करत राहिलो. परंतु ते जास्त झालं, मी त्या वेळेस ठरवून टाकलं, एखाद्या सत्तेपेक्षा विपक्षात काम केलेलं बरं, म्हणून या सत्तेला लाभ करून मी आज त्या ठिकाणी राजीनामा देऊन मोकळा झालो. गोष्ट अशी आहे, तुम्ही आता माझ्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जास्त ज्ञान आहे. सकाळी फोन करायचा भाजपच्या नेत्यांनी, अरे भाऊ एखादा प्रस्ताव काढून घे, घेऊन ये, आणि आपण जातो त्याच्या ब्लॅकमेलिंग मध्ये फसतो. मग तो साहेब ते पांढरा रस्ता, जनसुविधा, 25-15, 30-54, बस. मग तुम्हाला सांगायचं आता तुला प्रस्ताव दिले, तुला एवढे लाख रुपये निधी देतो, निवडणूक होते जिल्हा परिषदची, तोपर्यंत तुम्हाला ब्लॅकमेल करणं चालू आहे. त्यांच्या कोणत्या अशा छोट्या आश्वासनामध्ये तुम्ही पडू नका, कारण की आता माझ्या तेलकांडी पंचायत समिती सर्कलमध्ये वोटर मोजण्यामध्ये 3 ग्रामपंचायत आहे, गेले त्या मला निधी आणि त्या गावामध्ये विकास म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, येणारी जिल्हा परिषद निवडणूक असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, साहेबांच्या नेतृत्वात खांद्याला खांदा लावून आपण ते निवडून आणणारच आहोत. परंतु आपल्याला थोडं साहेब पक्ष संघटन मजबूत करावं लागेल. ते मगाशी साहेब बोलले ते खरं आहे. भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत कसं आहे, मी या ठिकाणी थोडं आपला अटेन्शन असेल तर सांगतो साहेब. प्रत्येक गावामध्ये 2 बूथ असेल तर 2 बूथ अध्यक्ष, त्याच्या मागे 2 शक्ती केंद्र प्रमुख, त्याच्यानंतर मग आणखी त्याच्या वरच्या लेवलचा कार्यकर्ता, असं एक पक्ष संघटनेचं काम वारंवार चालू राहते. या ठिकाणी आपले सन्माननीय नेते नितीनजी राठी साहेब आले, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आमचे सन्माननीय नेते विवेक भाऊ
उपस्थित झाले त्यांनी सुद्धा मंचावर